नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आलेलो आहोत। या ठिकाणी आमचे जुने मित्र चळवळीतले सुदेश माळाळे सर आता ॲडव्होकेट आहे, ते चळवळीमध्ये काम केलं। विचार परिवर्तन, समाज सुधारणा आणि समाजावर एकदम कडक भाषेमध्ये हे लोकांना ते आपल्या माणसाला कळावं। आणि ते का कडक बोलत होते तर आपल्या माणसाला कडक बोलल्याशिवाय आपला माणूस सुधारणार नाही, असा मनात एक चांगला भाव ठेवून ते आपल्या माणसाला सुधारवण्याचा प्रयत्न करत होते। असे ते आमचे सुदेशजी माळाळे साहेब आपल्यासोबत आहेत। सर, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। आता 14 एप्रिलला आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण जगभर होते, बरोबर। पण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंमलबजावणीमध्ये न आणता त्यांनी सांगितलेला एक शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो मूल मंत्र आहे तो बाजूलाच राहायला लागला आहे आणि वेगळ्याच मार्गाने आपल्या जयंत्या साजऱ्या व्हायल्यात। आपलं मत काय? तुमचं समाजाकडचं जे निरीक्षण आहे ते एकदम योग्य आहे। बाबासाहेबांनी सांगितलेला विचार जर प्रत्यक्षात आला असता तर आज जीही काही चौकड्या फिरतायत आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं पावत्या फाडत, त्या दिसल्या नसत्या। बरोबर। मी त्यावरती न बोलता काय केलं पाहिजे हे सांगल। बरं। बाबासाहेबांचा विचार कधीच डॉल्बीमध्ये, नाचण्यामध्ये आणि पिण्यामध्ये कधीच नव्हता, बरोबर, कधीच नसणार पण आहे, बरोबर। परंतु याच विचारांना घेऊन ही तरुण पिढी आणि त्यांच्या मागे असलेले काही राजकारणी मंडळी, बरोबर, यामुळं डॉक्टर बाबासाहेबांचा विचार हा समाजापर्यंत पोचताना आपल्याला दिसत नाही। म्हणजे राजकीय पुढाऱ्याच्या पाठीमागे लागल्यामुळे प्रश्नच नाही। बाबासाहेबांचे विचार बाजूला ठेवून त्यांचे विचार समाजामध्ये रुजवण्याऐवजी आपल्या पक्षाच्या नेत्याचे विचार समाजामध्ये रुजवून समाज बिघडवत आहे ही तरुण पिढी, असं वाटते का आपल्याला? बिलकुल वाटतं। हां, कारण ह्या राजकारण्यांच्या मागं पळणारी जी माझे बांधव आहेत हां, ती तरुण पोरं आहेत, बरं ती कमी शिकलेली आहेत, बरं, ती उच्च शिक्षित सुद्धा नाहीत, बरोबर, सगळ्या सवलती असताना बापरे, बरोबर, ते शिकत नाहीत। त्याचं कारण असं आहे की ते जसे जसे तरुण व्हायला लागतात तसे तसे हे जे बॅनर दिसत आहेत ना लागलेले, त्यामधला बाबासाहेब हा छोटा आहे, बरोबर। आणि जे तथाकथित नेते आहेत त्यांची चेहरे, त्यांची नावं, त्यांचे लोगो मोठे आहेत आणि त्यामागं धावत असताना हा नवीन तरुण वाम मार्गाला जातो आहे। वाम मार्गाला इन द सेन्स त्याला कळतच नाही की मी दारू पिऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत नाचतो आहे। सर, माझ्या भागामध्ये दारू पिऊन 72 तरुण मेलेत। मग ती तरुण जे आहेत ना आपल्याच समाजातले आहेत, मग त्याच्यात आपल्या दोन्ही तिन्ही समाज एससी मधले। हो, बिलकुल। हे 72 पोरं 10 वर्षामध्ये मेले, 10 वर्षामध्ये तरुण, एक बायका लेकरं सोडून। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी मिळावं म्हणून सोनबाई येवलेजी 6 महिने त्या रस्त्यावर पाणी घेऊन बसत होते, बरोबर, की आमच्या बाबासाहेबाला माझं पाणी मिळालं पाहिजे। पाण्यासाठी तडपडणारा समाज आणि त्या समाजाला पाणी मिळवण्यासाठी बाबासाहेबांची हयात गेली, पण माझ्या बाबासाहेबाला माझं घोटभर पाणी मिळालं पाहिजे म्हणून एका डेऱ्यामध्ये पाणी घेऊन 6 महिने वाट बघत होते। ते पाणी मिळालं पाहिजे बाबासाहेबाला म्हणून, आणि हे माणसं दारू आम्हाला मिळाली पाहिजेत म्हणून राजकीय पुढाऱ्याच्या पाठीमागे जर फिरत असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कुठं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तसाच पुस्तकात आहे, तसाच संविधानात आहे। ते कव्हर घेऊन आम्ही बोंबलत फिरतो की माझा बाप कायद्याचा निर्माता आहे, परंतु मला कायदा माहीत नाही। ही फार मोठी शोकांतिका मला वाटते की जेव्हा बाबासाहेबांना
आपण आपला बाप मानतो, आपला बापही बाप मानतो, आपली मुलंही बाप मानतात, तर अशा बापाचे विचार डोक्यात घेणे म्हणजे संविधान अभ्यास नाही. बाबासाहेबांनी सांगितलेला एक एक विचार समाज घडवणारा आहे, परंतु तो विचार न करता माझ्याच मागं कसं लोक राहील, ही तरुण पोरांचं आयुष्याचं काही का होईना माझ्या नावाचा जयघोष होईल एवढंच काही लोकांना हवं आहे. राजकारणाने बरबादी केली आपल्या तरुणाची, प्रचंड बरबादी केलेली आहे. तरुणाला कधी कळणार आहे? तरुणांना हे तेव्हाच कळेल जेव्हा त्यांना एक एकाला धरून ठोके द्यावे लागतील, काठीनं हाणावं लागेल. बापरे माझा विचार बहुतेक कुणाला पटणार नाही लोंढे सर, बर परंतु मी वारंवार सांगतो की जी आई तिला वाटतं की मी रमाई आहे, तर त्या रमाईनी हातात दंडुकं घेऊन ह्या जर 14 एप्रिलला जर तिनं थांबली तर मी तिच्या पायावर आहे. वा रे पट्टे, बरोबर. ती खरी रमाई होईल की आपल्या दारू पिणाऱ्या पोराला किंवा त्याला पाजणाऱ्या पोरांना काठीनं सडकून काढेल. बाबासाहेबांना अवघ्या जगात स्वीकारलं लोकांनी, आणि बाबासाहेबांना जात म्हणून स्वीकारलं नाही तर विचार म्हणून स्वीकारलंय. प्रश्नच नाही. तो विचार म्हणून आपल्या तरुणांनी बाबासाहेबांना स्वीकारलं नाही, एक जात म्हणून स्वीकारलं. आणि आपल्या वाडीतून, आपल्या भीमनगरमधून, आपल्या साठेनगरमधून बाबासाहेबांना बाजूलाच निघू दिलं नाही. यावर तुमचं काय मत आहे आणि काय संदेश देणार समाजाला? माझी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या किंवा त्यांच्या विचार मानणाऱ्या, त्यांची जयंती काढणाऱ्या तमाम भारतीयांना नम्र आवाहन आहे, किंबहुना मोठा भाऊ म्हणून एक खरमरीत सूचना अशी आहे की तुम्हाला बाबासाहेब जर प्रत्यक्षात बाबासाहेबांचा विचार रुजायचा असेल तर बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्याच्या ऐवजी त्यांचे विचार डोक्यात घ्या, व्यसनाधीनतेपासून दूर राहा आणि तकलादू आणि पळपुट्या आणि वरवर आपले वाटणाऱ्या राजकारण्यापासून दूर राहावं. म्हणजे हा समाज जी सडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ती कुठेतरी थांबेल. बघा, पुस्तकामुळं नीट राहते मस्तक, आणि नीट असणारं मस्तक पुन्हा पुढं होत नसते नतमस्तक, असं एका विद्वानानं म्हणून गेल्या. बाबासाहेबांचे हे विचार अगदी बरोबर. नतमस्तक व्हायला का चाललेत? नतमस्तक होत नाही विद्वत्तेच्या माणसाचं मस्तक, पण ही बुद्धिमान बापाच्या लेकराचं मस्तक राजकारणी माणसाच्या पायावर नतमस्तक होत आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बाबासाहेब श्रेष्ठ आहेत का राजकारणी लोक श्रेष्ठ आहेत? राजकारण्यांची आणि बाबासाहेबांची तुलना करणे हा बाबासाहेबांचा अपमान असतो. हो, ज्या बाबासाहेबांनी हा देश कसा चालावा हे सांगितलं आहे आणि आजकालचे राजकारणी हा देश कसा लुटावा ह्याचं उत्तम उदाहरण. पण बाबासाहेबाच्या लेकराला ही कधी कळणार असं माझं मत आहे. त्या मस्तकामध्ये बाबासाहेबांचा विचार रुजला तर. हां, तुम्ही आताच म्हणालो की ज्या मस्तकामध्ये पुस्तक आहे, ज्या मस्तकामध्ये तो माणूस कधीच नतमस्तक होणार नाही. परंतु आमच्या घरातली पुस्तकं तशीच कुजून चाललेली आहेत, ती उघडून बघतच नाही. तर 14 एप्रिलच्या निमित्तानं वाचन व्हावं, निबंध स्पर्धा व्हाव्या, 18 तास अभ्यास व्हावा, महिलांचा सन्मान व्हावा, विधवा परित्यक्त्या महिलांचा सन्मान बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर करावा. ज्या ज्या रूढी परंपरांना बाबासाहेबांनी ठासून विरोध केला ते उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जर झाले तर आपलं मस्तक पुन्हा पुढंही नतमस्तक होणार नाही असा मला विश्वास आहे. शेवटचा प्रश्न आहे. बोला. अण्णाभाऊ साठे एका कवनामध्ये म्हणतात, धनवंतानी असेच पिळले, धर्मंदानी असेच छळले, चोर झाले साव, सांगून गेले मज भीमराव. आता बाबासाहेबांनी अण्णाभाऊला सांगून गेलेत आणि अण्णाभाऊ म्हणतात जग बदललं घालून घाव, मला सांगून गेले भीमराव. म्हणजे जग बदललं पाहिजे, प्रश्नच नाही. मग तरुण पिढी बाबासाहेबांचे लेकरं बदलण्यासाठी तुम्ही या जयंतीमध्ये जयंत्या कशा काढाव्या, मिरवणुका कशा काढाव्या, यांच्यात बदल काय व्हावा, हा संदेश शेवटचा तुम्ही कसा द्या? मला जर कलेक्टर आणि SP साहेबांनी जर
1 आठवड्याची मुदत दिली तर मी ह्या सगळ्या जयंती उत्सव मंडळांना चांगल्या प्रकारे समजून सांगेन की जयंती कशी करावी आणि बाबासाहेबांचा विचार कसा रुजवावा. आता जास्त बोलण्यात अर्थ नाही, परंतु विचार हा सतत तेवत राहिला पाहिजे, तो एका डोक्यात का असेना, कारण ज्योतीनी ज्योती पेटत राहते. बरोबर. बाबासाहेबांचा विचार हा एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यामध्ये असाच जाऊ शकतो, परंतु काही जणांनी पुढं होण्याची गरज आहे. त्यासाठी मी पुढं व्हायला कायम तयार असतो. बापरे. तुम्ही माझ्यासोबत असाल तर आपण हे बदल घडवून आणू. काय आव्हान करा ना समाजाला, जयंत्या कशा काढाल बाबा? जयंत्या विचारांच्या करा, बाबासाहेबांच्या जीवनातले प्रसंग रंगवा. बरोबर. बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही कशी असू शकते याचं चित्र प्रॅक्टिकली मांडा आणि ते मिरवणुकीमध्ये असू द्या. DJ लावून नाचण्यामध्ये कसलाही बाबासाहेब नाही. तरुण पिढीला नाचावं वाटतं हे मला मान्य आहे, परंतु तुम्ही 10 दिवस आधी नाचा ना. बरोबर. आणि 14 एप्रिलला फक्त बाबासाहेबांचे विचार, त्यांनी सांगितलेला शांततेचा विचार जगाला कळू द्या. आणि जे लोक मिरवणूक चालू असताना आपली दुकानं बंद करून जातात, घरदारं बंद करून गावाला जातात, त्यांनाही एक चांगला संदेश जाईल की ही बाबासाहेबांना मानणारी लेकरं शांततेनं बाबासाहेबांचा विचार घेऊन चाललेली आहेत. 2-3 जरी जयंती उत्सव मंडळाने हे ऐकलं तर आपल्या ह्या मुलाखतीचा उपयोग झाला असं आपण समजू. ओके. धन्यवाद लोंढे साहेब. हे सुदेशजी माळारे आहेत, ॲडव्होकेट आहेत. परिवर्तनवादी विचार समाजामध्ये कसा रुजला पाहिजे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी विद्वत्ता दिली त्या विचाराचं मस्तक तयार व्हावं आणि ते मस्तक कुणापुढेही नतमस्तक नाही झालं पाहिजे, कारण ते नतमस्तक झालं पाहिजे तथागत गौतम बुद्धांच्या चरणावर, बाबासाहेबांच्या चरणावर, अण्णाभाऊंच्या चरणावर, ज्योतिरावांच्या चरणावर, शाहू महाराजांच्या चरणावर, या महामानवाच्या चरणावर नतमस्तक व्हावं. कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या पुढं हे मस्तक नतमस्तक नाही झालं पाहिजेत. आणि विचाराच्या जयंत्या काढा की इतर समाजानं बाबासाहेबांच्या जयंत्या पाहायला यावं. दरवाजा बंद करून गावाला निघून जाऊ नये, तर बाबासाहेबांच्या विचाराच्या लेकराची जयंती आली म्हणून आवडीनं जयंती पाहण्यासाठी लोकांनी यावं, असा संदेश सुदेशजी माळारे ॲडव्होकेट आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यांचं मी अभिनंदन याच्यासाठी करणार आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं बाबासाहेबांनी सांगितलं. ते मूलमंत्रापैकी पहिला मूलमंत्र, दुसरा मूलमंत्र ॲडव्होकेट सुदेशजी माळारेंनी मानला. ते शिकले, ते नोकरी केले आणि आता राहिलेलं आयुष्य सुखात समाधानानं जगण्यासाठी पुन्हा एकदा निसर्गानं त्यांना पुनर्जन्म दिला. कारण हे गेलेला माणूस पुन्हा जिवंत झाला आणि समाजाची सेवा करण्यासाठी अजून सज्ज झाला. असेच समाजाचे माणसं घडावे अशीच अपेक्षा, आणि समाजानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जयंती काढावी, नाचण्यासाठी नाही तर वाचण्यासाठी जयंती असावी, असा संदेश सुदेशजी माळारे साहेबांनी दिला आहे. तर बघूया किती समाजातले लोक तरुण मानतात ते येणाऱ्या 14 तारखेला. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार, बाबासाहेबांच्या विचाराची अंमलबजावणी करणारे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.